गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण उपभोग फलनाचे महत्त्व अभ्यासूया. या अगोदर आपण उपभोग फलनासंबंधीच्या नोट्स अभ्यासल्या आहेत. तरीसुद्धा आपण या ठिकाणी थोडक्यात उपभोग फलन म्हणजे काय हे पाहूया. उत्पन्न आणि उपभोग यांच्यातील कार्यात्मक संबंधाला उपभोग फलन असे म्हणतात किंवा उपभोग प्रवृत्ती असे म्हणतात. उत्पन्नामध्ये बदल होत असताना उपभोग खर्चामध्ये काय बदल होतो किंवा उपभोगामध्ये काय बदल होतो, उत्पन्न आणि उपभोग प्रवृत्तीचा काय संबंध असतो, उपभोगाचा काय संबंध असतो, हे उपभोग फलनाच्या साहाय्यानं स्पष्ट केले जाते. केन्सनं आपला रोजगाराचा सिद्धांत मांडताना आपल्या सिद्धांतामध्ये उपभोग फलनाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे. रोजगार निर्मिती कशी होते हे उपभोग फलनाच्या साहाय्यानं केन्सनं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि यासोबतच केन्सनं उपभोग फलनाच्या माध्यमातून सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी रोजगाराच्या संदर्भामध्ये जो सिद्धांत मांडलेला होता तो सिद्धांत कसा चुकीचा आहे, त्या सिद्धांताची गृहीते कशी चुकीची आहेत हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यामधून रोजगार निर्मितीच्या संदर्भामध्ये केन्सनं उपभोग फलनाचं महत्त्व स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर उपभोग फलनाचं महत्त्व कशा पद्धतीने आपल्याला स्पष्ट करता येईल त्यासाठी पुढील मुद्द्यांचा आपण विचार करूया. तर या मुद्द्यांच्या साहाय्यानं आपण केन्सच्या उपभोग फलनाचं महत्त्व स्पष्ट करूया. त्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे, उपभोग फलनाचं महत्त्व स्पष्ट करणारा पहिला मुद्दा असा आहे की जे.बी. से यांच्या नियमास उपभोग फलनाच्या माध्यमातून केन्सनं उत्तर दिलेलं आहे. जे.बी. से म्हणजे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञाने रोजगार निर्मितीचा सिद्धांत मांडताना म्हटलं होतं की अर्थव्यवस्थेमध्ये पुरवठा स्वतःची मागणी स्वतः निर्माण करतो. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन होत असताना उत्पादन खर्च जो येतो त्या माध्यमातून लोकांमध्ये उत्पन्न मिळते, लोकांचं उत्पन्न वाढतं आणि या उत्पन्नाच्या साहाय्यानं जे काही उत्पादन होते त्या उत्पादनाला मागणी निर्माण होते. म्हणजे याचा अर्थ पुरवठा स्वतःची मागणी स्वतः निर्माण करतो असं सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ से यांनी म्हटलं होतं. परंतु सेचं हे म्हणणं कसं चुकीचं आहे हे केन्सनी आपल्या उपभोग फलनाच्या माध्यमातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. केन्स म्हणतो अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी पुरवठा स्वतःची मागणी स्वतः निर्माण करू शकत नाही. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जे लोकांना उत्पन्न मिळते त्या उत्पन्नापैकी सर्वच्या सर्व उत्पन्न उपभोगावर खर्च होत नाही. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये पुरवठा स्वतःची मागणी स्वतः निर्माण करू शकत नाही. म्हणजे जे काही उत्पादन झालेलं आहे त्यापैकी कमी उत्पादन विकल्या जाते आणि बाकीचं राहिलेलं जे उत्पन्न आहे ते लोक बचत करतात आणि या बचतीमधून त्या ठिकाणी जेवढं उत्पादन झालेलं आहे तेवढं उत्पादन विकल्या जात नाही. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचे साठे निर्माण होतात आणि उत्पादन विकल्या गेलं नसल्यामुळं त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला जात नाही, तर उत्पादन कमी करण्याचा निर्णय उत्पादक घेतात. म्हणून त्या ठिकाणी सेचं म्हणणं खोटं ठरतं की पुरवठा स्वतःची मागणी स्वतः निर्माण करतो हे असं अर्थव्यवस्थेमध्ये होऊ शकत नाही. कारण उत्पन्न आणि उपभोगाचा जो संबंध असतो तो उत्पन्न ज्या प्रमाणात वाढते त्या प्रमाणात उपभोग वाढत नाही. म्हणून केन्सनं सेचा नियम कसा चुकीचा आहे हे उपभोग फलनाच्या साहाय्यानं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी सरकारी हस्तक्षेपाचे त्या ठिकाणी निरहस्तक्षेपाचे धोरण स्वीकारले होते.
सरकारी हस्तक्षेप नाकारला होता. किंमत यंत्रणा असेल, बाजार यंत्रणा असेल किंवा उत्पादन प्रक्रिया असेल, यामध्ये सरकारचं निरहस्तक्षेपाचं धोरण असलं पाहिजे. सरकारने यामध्ये कोणताही हस्तक्षेप करता कामा नये असं सनातनवाद्याचं मत होतं. परंतु केन्सनं उपभोग फलनाच्या माध्यमातून हे स्पष्ट करून सांगितलं की अर्थव्यवस्थेमध्ये जर सरकारनं हस्तक्षेप केला नाही तर मागणी आणि पुरवठा यामध्ये संतुलन राहत नाही. कारण उपभोग प्रवृत्ती जी आहे ती उपभोग प्रवृत्ती उत्पन्नापेक्षा कमी असते आणि त्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये बचत निर्माण होते. बचत निर्माण झाल्यामुळं जे काही उत्पादन झालेलं आहे ते पूर्णपणे विकल्या जात नाही. म्हणजे उत्पन्न हे काही उपभोगावर खर्च होते आणि काही बचतीमध्ये त्याचं रूपांतर होते आणि त्यामुळं त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी निर्माण होते. बेकारी निर्माण होते. ही बेकारी कमी करण्यासाठी किंवा या बेकारीमध्ये वाढ होऊ नये, ही बेकारी निर्माण होऊ नये म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये सरकारनं हस्तक्षेप केला पाहिजे असं केन्सचं मत आहे. म्हणजेच केन्स म्हणतो सरकारी हस्तक्षेप असला पाहिजे. म्हणजेच केन्सनं अर्थव्यवस्थेतली बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकारी हस्तक्षेपाचं समर्थन केलेलं आहे. त्या माध्यमातून उपभोग फलनाचं महत्त्व केन्सनं आपल्याला पटवून दाखवलेलं आहे. त्यानंतर उपभोग फलनाचं महत्त्व आणखी एका बाबीवरून आपल्याला स्पष्ट होते. ते म्हणजे केन्सनं आपल्या उपभोग फलनाच्या माध्यमातून गुंतवणुकीस महत्त्व दिलेलं आहे. अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्माण करावयाचा असेल तर गुंतवणूक अतिशय महत्त्वाची आहे. कारण मागणी आणि पुरवठ्यामध्ये असंतुलन निर्माण होते. जेवढा पुरवठा आहे तेवढी मागणी येत नाही. परिणामी अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूचे साठे निर्माण होतात. वस्तूचे साठे निर्माण झाल्यामुळं कमी उत्पादन करण्याचा निर्णय घेतला जातो. कमी उत्पादन केल्यामुळं बेरोजगारी वाढते आणि ही बेरोजगारी वाढू नये म्हणून त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्यामध्ये संतुलन साधण्यासाठी जी काही उत्पन्नापैकी जो काही उत्पन्नाचा भाग खर्च होत नाही, जी बचत होते, ती बचत गुंतवणुकीमध्ये रूपांतरित केली पाहिजे आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून तो अर्थव्यवस्थेमध्ये खर्च केला पाहिजे. तरच त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्यामध्ये संतुलन साधलं जाते. मग मागणी आणि पुरवठ्यामध्ये संतुलन साधण्यासाठी गुंतवणुकीस केन्सनं महत्त्व दिलेलं आहे आणि ते आपल्या उपभोग फलनाच्या माध्यमातून केन्सनं स्पष्ट केलेलं आहे. तसंच केन्सने आपल्या उपभोग फलनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसुद्धा महत्त्व दिलेलं आहे. अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर जर करावयाची असेल तर अर्थव्यवस्थेमधील लोकांची उपभोग प्रवृत्ती वाढवली पाहिजे. जोपर्यंत उपभोग प्रवृत्ती वाढत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्थेमधील जे काही अर्थव्यवस्थेतील लोकांकडे उत्पन्न जाते ते सर्वच्या सर्व उत्पन्न किंवा जास्तीत जास्त उत्पन्न त्या ठिकाणी खर्च होत नाही. आणि जर उत्पन्न खर्च झालं नाही तर अर्थव्यवस्थेमध्ये जे काही वस्तूचा पुरवठा केलेला आहे तो पुरवठा पूर्णपणे विकल्या जात नाही. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूचे साठे निर्माण होतात. मग अशा परिस्थितीमध्ये वस्तूचे साठे निर्माण झाले तर बेकारी वाढते. ही बेकारी वाढू नये म्हणून त्या ठिकाणी सरकारने उपभोग प्रवृत्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि उपभोग प्रवृत्ती वाढली तरच देशामधील रोजगार निर्मिती होऊ शकते किंवा रोजगार वाढू शकतो आणि त्यामधून बेकारी कमी होऊ शकते. म्हणून उपभोग फलनाच्या माध्यमातून केन्सनं रोजगार निर्मितीला महत्त्व देण्याचा प्रयत्न केला आहे, महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतर उपभोग फलनाचं आणखी एक महत्त्व आपल्याला एका मुद्द्याच्या साहाय्यानं स्पष्ट करता येते किंवा केन्सनं ते केलेलं आहे. ते म्हणजे बचतीचा धोका. केन्स म्हणतो बचत ही अर्थव्यवस्थेला, देशाच्या अर्थव्यवस्थेला शाप ठरू शकते. उत्पन्न वाढल्यानंतर लोकांनी जर त्या ठिकाणी सर्वच्या सर्व उत्पन्न आपण उपभोगावर खर्च न करता त्याची बचत केली तर त्या बचतीमधून अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचे साठे निर्माण होऊ शकतात आणि उत्पादनाचे साठे निर्माण झाले तर अर्थव्यवस्थेमधील त्या ठिकाणी उत्पादन वाढीला चालना मिळणार नाही, तर उत्पादन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो आणि हे उत्पादन कमी होऊ नये म्हणून त्या ठिकाणी जेवढी बचत केली जाते ती बचत गुंतवणुकीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये
गुंतवली पाहिजे, खर्च केला पाहिजे. त्यामधून त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्मिती होऊ शकते. हे या उपभोग फलनाच्या साहाय्यानं केन्सनं स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच उपभोग फलनाच्या साहाय्यानं केन्सनं अर्थव्यवस्थेला बचतीचा धोका कसा असतो हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर उपभोग फलनाचं महत्त्व आणखी केन्सनं एका मुद्द्याच्या साहाय्यानं आपल्याला स्पष्ट करून दाखवलेलं आहे. ते म्हणजे भांडवलाची घटती सीमांत लाभक्षमता. अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलापासून मिळणारा लाभ, सीमांत भांडवलाचा घटक जो गुंतवलेला आहे त्या सीमांत भांडवलाची जी लाभक्षमता आहे ती घटत जाते असं केन्सनं सांगितलेलं आहे. कारण लोकांचं उत्पन्न वाढत असताना लोकांची बचत वाढते. बचत वाढल्यामुळं त्या ठिकाणी मागणी कमी होते. मागणी कमी झाल्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये पुरवठा आणि मागणी यामध्ये असंतुलन निर्माण होते. पुरवठा आणि मागणी यामध्ये असंतुलन निर्माण झाल्यामुळं उत्पादक उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतात आणि उत्पादन कमी करतात आणि मागणी अभावी वस्तूच्या किमती कमी कराव्या लागतात. वस्तूच्या किमती कमी झाल्या म्हणजेच सीमांत भांडवलापासून उत्पादकांना मिळणारा लाभ कमी होतो. म्हणजेच भांडवलाची सीमांत लाभक्षमता घटते. तर अशा पद्धतीनं उपभोग फलनाच्या साहाय्यानं केन्सनं अर्थव्यवस्थेमध्ये सरकारनं हस्तक्षेप करावा आणि त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्यामध्ये संतुलन घडवून आणण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा भांडवलाची सीमांत लाभक्षमता घटून अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी वाढू शकते. हे आपल्याला स्पष्ट करून दाखवलेलं आहे. त्यानंतर उपभोग फलनाच्या साहाय्यानं उपभोग फलन आणखी एका बाबतीत महत्त्वाचं आहे हे आपल्याला स्पष्ट होते. ते म्हणजे उपभोग फलनाच्या माध्यमातून केन्सनं आपल्याला व्यापार चक्राबाबतचे उपाय सांगितलेले आहे. केन्सनं अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्र कशा पद्धतीनं येते हे सांगितलेलं आहे. केन्स म्हणतो अर्थव्यवस्था तेजीच्या अवस्थेत असताना त्या ठिकाणी लोकांना उत्पन्न जास्त मिळतं. उत्पन्न जास्त मिळालं की लोक बचत करतात आणि बचत वाढली की मागणी कमी होते आणि मागणी कमी झालं की उत्पादक उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतात. वस्तूंच्या किमती कमी होतात आणि अर्थव्यवस्था बचतीकडे जाते. म्हणजेच अर्थव्यवस्था त्या ठिकाणी मंदीकडे जाते. याचा अर्थ या ठिकाणी केन्सनं बचत आणि गुंतवणूक आणि मागणी आणि पुरवठा यामधला संबंध स्पष्ट करून व्यापार चक्र अर्थव्यवस्थेमध्ये कसे निर्माण होतात आणि त्यावर काय उपाय करायला पाहिजे हे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच व्यापार चक्राबाबत उपाय करण्यासाठी उपभोग फलनाचं महत्त्व आपल्याला स्पष्ट होतं, आपल्याला जाणवतं. त्यानंतर उपभोग फलन संकल्पना स्पष्ट करताना ही संकल्पना गुणक संकल्पनेवर आधारित आहे. गुणकाची संकल्पना अर्थशास्त्रामध्ये कान या अर्थशास्त्रज्ञांनी मांडली. गुणक म्हणजे काय तर गुंतवणुकीतील बदलाचे उत्पन्नातील बदलाशी असलेले प्रमाण. म्हणजे विशिष्ट प्रमाणात गुंतवणूक केली असताना त्या गुंतवणुकीमुळे गुंतवणुकीपेक्षा कितीतरी पटीने जास्त उत्पन्नात बदल होतो. तो किती पटीने जास्त उत्पन्नात बदल होतो हे सांगणाऱ्या संख्येलाच गुणक असं म्हटलेलं आहे. तर ही गुणकाची संकल्पना सुद्धा उपभोग फलन ही संकल्पना त्या ठिकाणी गुणकाच्या संकल्पनेवर आधारित आहे. अशा पद्धतीनं केन्सनं रोजगार निर्मितीसाठी अर्थव्यवस्थेमध्ये उपभोग फलनाचं महत्त्व स्पष्ट केलेलं आहे आणि या मुद्द्याच्या साहाय्यानं उपभोग फलनाचं महत्त्व किती अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्मितीसाठी आहे आणि बेकारी दूर करण्यासाठी आहे हे आपल्याला स्पष्ट होते. या ठिकाणी आपण थांबूया.